नमस्कार. 97 16व्या भागात आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे जगाचा आणि भारताचा संक्षिप्त इतिहास. आपला ब्लॉग जो आहे त्याचा उद्देश हा आहे की भारतात क्षत्रिय वृत्ती जागृत व्हावी, न्याय, स्वातंत्र्य, समता, सर्वांना संधी, त्याचं राज्य येऊन समृद्धी सगळीकडे निर्माण व्हावी. की आज भारत 70-80 वर्ष झाले तरीही इतर जगाच्या मानाने बऱ्यापैकी मागेच आहे आणि तो पुढे जावा ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि आपल्या ब्लॉगचा तोच उद्देश आहे की सगळीकडे न्याय, स्वातंत्र्य, समान संधी कशी निर्माण होईल आणि त्याच्यासाठी चांगल्या राज्यकर्त्यांची गरज असते. राजकालस्य कारणम. आणि म्हणून ती क्षत्रिय वृत्ती सर्व समाजात, केवळ काय जातीत नाही, सगळ्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. परंतु चांगलं राज्य करण्यासाठी जगाचा आणि इतिहासाचा एक आवाका चांगला असणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून आजच्या भागाचा हा जरा उपद्व्याप आहे की आपण थोडक्यामध्ये बघूयात की जग कुठून कुठपर्यंत आलं आहे आणि त्याचे ते जे प्रवाह आहेत त्यात भारताचा प्रवाह कसा काय आहे. तर आणि त्यातून अनेक आपल्या डोक्यातल्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या स्ट्रेट होतात. आणि ज्यावेळी आपल्या डोक्यात क्लॅरिटी येते त्यावेळी आपण कुठल्याही प्रश्नाकडे चांगल्या दृष्टीने बघू शकतो. म्हणजे हो का नाही की मी मागच्या वेळी जे म्हणालो की आरक्षण की समृद्धी, तर होतं कसं की डोक्यात जर गदारोळ असेल तर त्याच्यातून शिव्या शाप, दुसऱ्यांना दोष देणं याच गोष्टी जास्त होतात आणि प्रश्न सुटत नाहीत. आणि म्हणून ती क्लॅरिटी डोक्यात असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ऍक्च्युली इतिहासाचा अभ्यास उपयुक्त असतो. तर एक सगळ्यात प्राथमिक गोष्ट विषयाला सुरुवात करताना मांडतो की आपल्या डोक्यात असतं की सगळं जग अनादी अनंत आहे, कारण आपल्या संस्कृतीने आपल्याला ते सांगितलेलं आहे. परंतु जगाचा इतिहास, शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की मानव हा काही लाख वर्ष जुना आहे. फक्त फक्त काही लाख वर्ष. आणि त्याच्या आधी आपण होमोसेपियन्स आहोत. आपल्या आधी अँड्रॉइड का असं काही नाव आहे, तर ती एक जात होती, ती माणसंच होती. त्यांना आपण मारलं आपल्या पूर्वजांनी. आपण त्यांच्याशी आकाराने छोटे होतो, अर्धा एक फूट. तर ती पण दुसऱ्या पद्धतीची माकडं होती की जी माणसासारखी झाली होती ऑलरेडी. निअँडरथल्स, त्यांचं नाव निअँडरथल्स. आपण अक्षरशः आपल्या पूर्वजांनी, होमोसेपियन्सनी त्यांना अख्ख्या जगभर जाऊन मारलं, ठार मारलं. त्यामुळे निअँडरथल्स आता दिसत नाहीत आणि म्हणून आपण शिल्लक राहिलो आहोत. आणि तर आपले सगळे जे जे पूर्वज आहेत, इंग्रज असेल, नाही तर जपानी माणूस असेल, नाही तर ऑस्ट्रेलियन माणूस असेल, आपण सगळेजण होमोसेपियन्स आहोत. एकच जात. आणि ती दुसरी जी जात होती निअँडरथल, त्यांना आपण मारून टाकलेलं आहे. आणि हे कधी घडलं? साधारणतः माझ्या मते काही लाख वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. त्यानंतर इसवी सन साधारणतः 10,000 BCE, म्हणजे आजपासून 12,500 वर्षांपूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला. म्हणजे त्याच्या आधी आपण शेतीही करत नव्हतो. त्याच्या आधी कंदमुळे खाणं, रानात राहणं, शिकार करणं आणि मरणं वयाच्या 3ऱ्या वर्षी, दॅट विल बी द हाईट ऑफ युअर लाईफ. कारण इतकं असुरक्षित जीवन की त्यामुळे तुम्ही 30 वर्ष जगला तर खूप झाला, असं झालं की क्वाईट पॉसिबली तुम्ही 25व्या वर्षी, 27व्या वर्षी मरत असतील लोक, एव्हरीबडी. आणि मुलं करायची 13व्या वर्षी जन्माला घालत असेल कुठली स्त्री. सो दॅट्स द थिंग की हे फक्त कधी शेती आपण कधीपासून करायला लागलो? माणूस 12,500 वर्षांपूर्वीपासूनचं. मग त्याच्यानंतर जसजसं शेती आली ना, तसतसं तुम्हाला अन्नधान्याची उपलब्धता वाढली. अन्नधान्याची उपलब्धता वाढल्यामुळे माणसाला समाज निर्माण झाला. की मग त्याच्यातून मग संस्कृती यायला सुरुवात झाली. कारण तोपर्यंत कसली संस्कृती? तुम्ही रोजचं दुपारी आज काय खायचं हा प्रश्न रोज, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे काही फ्रीज नाहीये की ज्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवताय तुम्ही खाणं. रोजचं रोज खाण्यासाठी राहतं. तर ते जसजशी शेती आली तसतसं माणसाचं आयुष्य स्थिरावलं. तो एका जागी जो भटकत होता जंगलामध्ये, तो एका जागी स्थिरावला. आणि हे कधी घडलं? अक्षरशः 12,500 वर्षांपूर्वी. मग साधारणतः 3,000 पर्यंत पुढची 7-8 हजार वर्ष समाज, लोकांचे नॉर्म्स, नाती, हे सगळं निर्माण झालं. आणि मग साधारणतः 3,000 सालाच्या सुमारास, ते ख्रिस्तपूर्व 3,000, म्हणजे आजपासून एक 4-5 हजार वर्षापूर्वी लोकांना धातूचा शोध लागला. आणि मग धातूमुळे मग अजून सिव्हिलायझेशन वाढली. कारण मग तुम्ही भांडणं अजून मोठ्या प्रमाणावर करू शकता की ज्यावेळी तुमच्याकडे काठी नाहीये आणि धातू आहे, लोखंड आहे, मग मोठमोठी तुम्ही साम्राज्य निर्माण करू शकता. आणि मग तुम्हाला दिसतं की चीनमध्ये, भारतात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इजिप्तमध्ये ते फॅरोज वगैरे सगळे लोक, हे सगळं त्या सुमारास साधारणतः उदयास आलं. आणि हा सगळ्या जगाचा साधारणतः सिमिलर पॅटर्न आहे. द ओनली एक्सेप्ट देअर इज वन एक्सेप्शन बाय द वे, अँड दॅट एक्सेप्शन इज ऑस्ट्रेलिया. कारण ऑस्ट्रेलियामध्ये समहाव माणसं गेली, पण तिथं त्यांना हे काहीही घडलं नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि त्या लोकांचं नाव माओरी आणि अजून काही ॲबोरिजिनल, ऑस्ट्रेलियन ॲबोरिजिनल्स, की ते 18व्या शतकापर्यंत, ते अगदी म्हणजे अगदी जोपर्यंत गोरा माणूस तिथे पोहोचला नाही, ते असे राहत होते की जसे 12-10 हजार वर्षांपूर्वी राहत होते. तर त्यांच्याकडे इतकं प्रगती तेवढं काही झाली नाही. दॅट इज द ओनली एक्सेप्शन. पण ते सोडले ना, तर पृथ्वीवरती दक्षिण अमेरिकेमध्ये इंका संस्कृती असेल, किंवा इजिप्तच्या, तिथे तर मूळ इजिप्त, त्या एरियात इराक, इजिप्त, तिथेच त्या माणसाचं संस्कृती उदयास आली. जरी माणूस जन्मला आफ्रिकेत, तरी संस्कृती उदयास आली ती अ, इजिप्तच्या आसपास. आणि मग तिथून ती माणसं चीनमध्ये, भारतात वगैरे असे ते पुढे पसरले. अ, किंवा समकालीन असतील. पण मग साधारणतः ना, जसजसं ब्रॉन्झ एज आलं, तर ब्रॉन्झ एजमध्ये मग
लिखाण आलं, धातू आले, आणि मग त्याच्याबरोबरच अर्थातच धर्माचा उदय झाला, की जसजसं समृद्धी येते तसतसं ते समृद्धीवर डोळा असणारे लोक येतात, आणि मग ते तुम्हाला भीती घालतात की तुम्ही मला पैसे द्या, म्हणजे मी ते तुमच्या परमेश्वरापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं होईल. मग तो धर्माचा उदय झालेला दिसतो. मग भारतात त्याची रिॲक्शन म्हणून तुम्हाला दिसतं ख्रिस्तपूर्व 400 गौतम बुद्धाचा जन्म झाला. म्हणजे साधारणतः 1000 वर्ष, त्या 1000 किंवा ती 2000 वर्ष माणूस अज्ञानात राहिला, की त्याला वीज दिसली की तो घाबरायचा, पाऊस पडायला लागला की घाबरायचा. ही वस्तुस्थिती आहे. मग म्हणून मग आपल्या वेदांमध्ये त्याचं काय म्हणायचं त्याला, त्यांना आपण देवतांना प्रसन्न करणे, हा कॉन्सेप्ट जसा भारतात दिसतो हा अख्ख्या जगात सगळीकडे दिसतो. की त्या देवता आहेत, त्या पाऊस पाडतायत, त्या वारा वाहत आहेत, आणि त्याच्यातूनच वीज येते, आग लागतीये, आणि म्हणून त्या देवतांना प्रसन्न करणं हा कॉन्सेप्ट जसा भारतात आला तसा सगळ्या जगभर आला. आणि त्यातून त्या धर्माची उत्पत्ती आली, की ती भीती आली, मग भीतीतनं देव आला, की कुठेतरी काहीतरी देव असायला हवा. पण गौतम बुद्धाचा जन्म ही जगाच्या इतिहासात अतिशय मोठी क्रांतिकारी घटना घडली, कारण गौतम बुद्धांनी असं म्हणतात की बरीच वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, किंवा ध्यान केलं, किंवा विचार केला, जे काय असेल ते. पण त्याला हे कळलं की देअर इज नो गॉड, असं देव वगैरे काहीही नाहीये. एक चक्र आहे, की एक वेळ आली की पाऊस पडतो, नद्या वाहतात, तर नद्यांचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. झाडांना एक वेळ आली की पालवी फुटते, ती पाने छान तरतरीत होतात. एक वेळ आली की ती पानं गळतात, परत पुढच्या वर्षी नवीन पालवी फुटते. तर हे निसर्गाचं एक चक्र आहे, आणि त्याला कोणीही कंट्रोल करत नाहीये, ते जस्ट असं आहे. हे गौतम बुद्धांनी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढलं, आणि म्हणून मग त्याचं सगळ्यात मोठी फिलॉसॉफी त्यांनी काय म्हणली, की हिअर अँड नाव, की म्हणून माणसानी आज जे आहे त्याच्यावर लक्ष द्या, आजचा जो दिवस आहे तो चांगला घालवा. ही त्याची फिलॉसॉफी, आणि त्यांनी एक प्रचंड मोठी क्रांती संपूर्ण भारतात झाली, आणि मग भारताच्या बाहेरही जगात झाली. पण ती भारतात आधी झाली हे लक्षात घ्या. आपल्याला आज वाटतं की अरे, गौतम बुद्धाचा आपण भारताने प्रभाव केला, गौतम बुद्ध काय भारतात टिकला नाही, तर दॅट्स ॲब्सोल्युटली फॉल्स. भारताचा जो सगळ्यात चांगला पुढचा इतिहास आहे गौतम बुद्धाच्या जन्मानंतरचा, ते 800 AD, म्हणजे इसवी सन 800 पर्यंतचा, म्हणजे साधारणतः 1200 वर्षाचा कालखंड हा भारताच्या उदयाचा कालखंड आहे, की ज्याच्यामध्ये भारत जगात सर्वात जास्त श्रीमंत आणि सर्वात जबरदस्त संस्कृती, आपली उपनिषदं सुद्धा त्या काळात लिहिली गेली, ते लक्षात घ्या. ते गौतम बुद्धाच्या जन्मानंतर लिहिली गेलेली आहेत उपनिषदं, ते आधी नाही आहेत. की वेद चांगले आहेत, वेद पण बाय द वे पोएट्री आहे, काव्य आहे. परंतु भारतीय संस्कृतीचं सगळ्यात अधून जास्त ज्याला छान श्रेय म्हणता येईल, की न्याय मीमांसा या सगळ्या ज्या गोष्टी आल्या, की ज्या आपण हिंदू धर्मातल्या मानतो, की त्या असतील हिंदू धर्मातल्या, पण या सर्व गोष्टी गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते 800 AD, की जोपर्यंत शंकराचार्यांनी येऊन पुन्हा एकदा सगळा सनातन धर्म आपल्यावर लादला नाही, तोपर्यंतच्या आहेत. आणि मग सनातन धर्म आल्यानंतर सगळी पुराणं विराणं आली, मग तिथनं दक्षिणा गंध फुलं अक्षरा सगळं आलं, आणि माझ्या मते भारताचा ऱ्हास व्हायला पुन्हा एकदा तिथून सुरुवात झाली आहे. पण अ, गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन 400च्या आधी, आणि नंतर 800 AD हा 1200चा कालखंड, त्याच्यात भारतात तुम्हाला मोठी मोठी साम्राज्य उदयास आली. अ, साहित्य, कला, विज्ञान, मेटलर्जी, सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या काळात दिसतात साधारणतः जन्मलेल्या. पण मग जगामध्ये काय घडलं, ते जगामध्ये साधारणतः सेम पॅटर्न आहे, की साधारणतः जसजसं मग साधारणतः 1200च्या काळात आयनचा शोध लागला. आयनचा शोध लागला की मोठमोठी साम्राज्य सगळीकडे जगभर तुम्हाला रोमन वगैरे लोक, नंतर मग 400च्या सुमारास रोमन वगैरे दिसायला लागले, की लोखंड घेऊन दुसऱ्याला मारणं जास्त सोपं आहे, हो का नाही. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये लोखंड सगळ्यात जास्त आहे कुठे, बिहारमध्ये. आणि म्हणून मग तुम्हाला दिसतं की गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य बिहारमध्ये तुम्हाला दिसतं. कारण ज्याच्याकडे लोखंड आहे तो दुसऱ्याला किरकोळ तलवार करून मारू शकतो, काठी कुठपर्यंत तुमची काठी टिकणार आहे. आणि म्हणून आपली ती साम्राज्य त्या भागात भारतात दिसतात आपल्याला. तर जगभरामध्ये मग तेच झालं, की जसजसं मोठमोठी साम्राज्य उदयास आली, की सिरिया असेल, नाहीतर पर्शिया असेल, नाहीतर ग्रीस असेल, नाहीतर रोमन्स असतील, आणि ते सगळे एकमेकांकडे पसरले. अगदी आपण इकडे जे बघतो भारतात सुद्धा, की मंगोलियापासून ते लोक पसरले, ते उझबेकिस्तान वगैरे त्या भागात आले. आणि बाय द वे मग ते मुघल लोक तेच, की उझबेकिस्तानात जे आले ते मुघल, आपल्याला वाटतं मुघल म्हणजे कुठेतरी अरब लोक आहेत, अरब नाही आहेत ते. मुघल लोक हे उझबेकिस्तानातून आलेले लोक आहेत, की मध्य आशियातले. आणि बाय द वे चित्पावन ब्राह्मण सुद्धा मध्य आशियातले आहेत, ते ज्युइश लोक नाही आहेत, ते सुद्धा मध्य आशियातले, DNA वाईज सेम विथ आपण मराठा, म्हणजे आय एम मराठा. आणि मराठा लोक, राजपूत लोक, हे शाक्य, हा त्यांचा तो DNA आहे. आणि हे DNA सिद्ध झालेल्या गोष्टी, म्हणजे असं काही मंच किंवा कथा सांगत नाहीये. तर आपण सगळेच लोक कुठून ना कुठून तरी आलेलो असतो, हे लक्षात घ्या. ऍट द एंड ऑफ द डे आपण सगळे एकच आहोत, होमोसेपियन्स, हे सगळे आफ्रिकेतनं आलेले. त्यामुळे हे जे काही मी नावं देतो, की हा इथून आला तो तिथून आला, हे केवळ प्रवाह आहेत, जशी नदीचे वेगवेगळे प्रवाह असतात, आणि ते सगळे पुन्हा एकत्र येतात आणि नदीलाच जाऊन मिळतात, लोकांनी समुद्राला जाऊन मिळतात. तर हा तशातलाच प्रकार आहे. त्यामुळे त्याच्यात कसलंही अभिमानही बाळगायची गरज नाही, आणि लाजही बाळगण्याची गरज नाहीये, की इट्स जस्ट हाऊ इट इज. त्याच्यामध्ये कसला अभिमान किंवा कसलं लाज, ओके नाही. तर तर साधारणतः
आपल्याला असं दिसतं की जसजशी मग साम्राज्य उदयास आली, जसजसं धर्म उदयास आला, तर धर्माचं प्राबल्य 1500 पर्यंत टिकलं साधारणतः. आणि साम्राज्यांचं पण आपल्याला काय दिसतं की सुरुवातीला जे कारण ते राजे होते त्यांची राज्य करण्याची पद्धत काय होती, तर अक्षरशः तलवारीच्या बळावर त्यांनी राज्य केली, की लोकांना टेरराईज करून. पण ते टेररिझम खूप काळ टिकत नाही ना, की तुम्ही लोकांना नुसतंच धमकावून की तू हे कर ते कर आरेरावी करून राज्य होत नाहीत. मग तुम्हाला सगळ्यात जास्त आणि भारतातही भारतात जास्त सोफिस्टिकेटेड आहे कम्पेअर्ड टू वेस्टर्न हिस्ट्री पूर्वीची की बुद्धाच्या काळातली. पण बुद्धाच्या काळामध्ये आपल्याकडे जास्त सगळ्या गोष्टी सोफिस्टिकेटेड दिसतात, पण तरीही रोमन लोक हे यांचा इतिहास अतिशय सोफिस्टिकेटेड आहे. आपल्याला असं वाटतं की आमच्याकडेच सगळं भारी येतं, तसं ऍक्च्युली नाहीये. रोमन लोकांनी तुम्ही जर बघितले बांधलेले तलाव पाहिले किंवा त्यांचं आर्किटेक्चर, काय जबरदस्त आर्किटेक्चर आहे. तर आपल्याला असं वाटतं की आमच्याकडे बघा 1200 1500 2000 वर्षांपूर्वी बांधलेल्या लेण्या अजूनही किती सुंदर आहेत, आणि आहे त्यात काहीच वाद नाही. पण हा अहंगंड बाळगण्याची गरज नाहीये की फक्त आमच्याकडेच घडलं. तुम्ही माणसाच्या जगाच्या इतिहासात पाहिलं तर ग्रीसमध्ये, इटलीमध्ये, चीनमध्ये, इजिप्तमध्ये आपल्या सगळ्यांच्याच पूर्वजांनी इतकी भारी भारी कामं करून ठेवलेली आहेत की त्यामुळे तो सगळा इतिहास हा आपल्या सगळ्यांचाच आहे. त्याच्यामध्ये कुणालाही कमी आणि जास्त लेखण्याचं काहीच कारण नाहीये. आणि म्हणूनच ते फक्त समजून घ्यायचं की काय घडलं तिथे. तर रोमन लोकांनी खरोखरच ते त्यांच्याकडे लोकशाहीची परंपरा ही रोमन लोकांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. टू आवर नॉलेज, आता आपल्याकडे जर उद्या इतिहास आपण जर चांगला अभ्यास केला आणि आपल्या इंडस व्हॅलीमध्ये आपण जर ओळख शोधू शकलो की कशी रचना होती, नेते कसे निवडले जायचे, त्या नेत्यांना वंशपरंपरागत होतं का त्यांना लोक निवडून द्यायचे, त्यांना पदच्युत करता येत होतं का, हो का नाही, की समाजात रेव्हेन्यू कसा कलेक्ट केला जायचा, त्या रेव्हेन्यूचा समाजासाठी कसा उपयोग केला जायचा. तर हे सगळं ग्रीक आणि रोमन लोकांचा इतिहास लिहिलेला आहे. चीन लोकांचं तर सगळ्यात जास्त लिहिलेलं आहे. दुर्दैवाने भारतीयांचं एक तर लिहिलेला नाहीये, किंवा जो काय आहे त्याचा अभ्यास आपल्या अतिशय अपुरा आहे. अजूनही ब्राह्मी लिपीतले इतकं लिखाण आहे भारतात, पण त्याचे संशोधकच आपल्याकडे नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. तर ते सारे संशोधक त्याचे आपले काय असू शकतात. मोडीमध्ये लिहिलेला मराठ्यांचा इतिहास आहे, त्याचा आपण संशोधन पुरेसे संशोधक आपल्याकडे उपलब्ध नसतात. तर रोमन लोकांचा तो इतिहास आहे की त्यांच्याकडे त्यांनी लोकशाही निर्माण केली. आणि ती जी काही लोकशाही आहे, अ, की त्यांच्याकडे ते सेनेटर्स असायचे, मग तो जो राजा आहे तो निवडलेला असायचा, आणि तो वंशपरंपरागत नव्हता. आणि सेनेट हे सैन्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होतं, की म्हणजे ते निवडलेले लोक असायचे. तर हे सगळं खूप सोफिस्टिकेटेड गोष्ट आहे. नाहीतर अदरवाईज खूप पूर्वी काय असणार आहे, की एक कोणतरी माणूस की जो दंडा घेऊन असेल आणि तो सगळ्यांवरती ताकद लावणार आणि त्याचे चार गुंड आणि त्या अख्ख्या गावाला वेठीस धरणार, हो का नाही, ही जुनी पद्धत झाली. तर हे सोफिस्टिकेशन आहे ना, की एक इलेक्टेड बॉडी आहे आणि ती इलेक्टेड बॉडी राजावर पण लक्ष ठेवते आणि सैन्यावर पण लक्ष ठेवते, आणि सैन्य जे आहे ते त्यांच्या मर्यादेबाहेर नाहीये. तर हे रोमन लोकांनी शिकवलं. पण पुढे काळाच्या ओघात तुम्हाला असं दिसेल की तरी सुद्धा माणसाची नैसर्गिक टेंडन्सी काय असते, की अरे माझा जो मुलगा आहे तोच राजा व्हावा, पुढे सगळ्या बाकीच्यांनी कोणी राजा होऊ नये, हो का नाही. तर ही टेंडन्सी तुम्हाला अख्ख्या जगभर दिसते, फक्त भारतातच नाही, हे जगभर टेंडन्सी दिसते. आणि म्हणून मग तुम्हाला दिसेल की सगळ्यात मग त्याच्या पुढची जी क्रांती गोष्ट घडली ना, माझ्या मते ती इंग्लंडमध्ये. की इंग्लंडमध्ये मग असं झालं की राजाने मग ते सगळ्यांना हक्क द्यायला सुरुवात केली, की हा सुभा तुझा, तू जाऊन तिथं काय करायचं ते कर आणि मला तू माझा हिस्सा दे, पण ते हे तुझं. आणि मग तिथून मग चार्टर, त्याला चार्टर शब्द वापरायचे. मग भारत हा ऍक्च्युली चार्टर होती, की ईस्ट इंडिया कंपनीला चार्टर दिलं होतं इंग्लंडच्या राजाने, की तुझा भारतात काय तुला लुटायचं असेल लूट, बिझनेस कर आणि मला माझा हिस्सा दे, मी तुला माझ्या परीने सपोर्ट करेन. हे त्या राजाने त्याला सांगितलं. आणि मग 1857 साली ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या अत्याचारांच्या विरुद्ध बंड झालं, त्यावेळी मग राजांनी कारभार आपल्या हातात घेतला. हे आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसतं, की नक्की भारतात ब्रिटिशांचं राज्य आलं म्हणजे कोणाचं राज्य आलं. तर 1857 नंतर ऍक्च्युअली इंग्लंडच्या राजाचं राज्य आलं, त्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी होती. पण इंग्लंडमध्ये ही क्रांती खूप पूर्वी घडली, की मॅग्ना कार्टा जे आहे, मॅग्ना कार्टा म्हणून एक घटना घडली, की ज्या काळामध्ये मग ते अ, इंग्लंडमध्ये सत्तेचा पाया व्यापक होत गेला. आणि मग नंतर तर आपल्याला असं दिसतं की हळूहळू काळाच्या ओघात इंग्लंडमध्ये ते इतकं प्रगल्भ झालं, की इंग्लंडमध्ये खूप आधी म्हणजे राज्यक्रांती होण्याची गरजच पडली नाही, की राजांनीच आपले अधिकार इतके डिझॉल्व्ह केले आणि तरी आपला कंट्रोल इतका सुंदर ठेवला, की त्यामुळे तिथं कधी क्रांती झाली नाही. त्याच्या उलट फ्रान्स रशियामध्ये क्रांती का घडली, कारण तिथे राजे जे होते त्यांनी स्वतःचा कधी कंट्रोलच सोडला नाही. आणि मग असंतोष वाढत जातो आणि मग त्याच्यातून त्यांची हत्या झाली, त्यांचे आणि त्यांचे जे कोण जमीनदार वर्ग होता सगळ्यांना मारून टाकण्यात आलं. आणि पण ही क्रांती घडायच्या आधी ऍक्च्युली पाश्चात्य देशात दुसऱ्या पद्धतीची क्रांती घडली, ती म्हणजे धर्माची क्रांती होती. की पाश्चात्य देशात काय झालं, की धर्म हे थोतांड आहे हे त्यांच्या खूप आधी लक्षात आलं. सगळ्यात आधी ते बुद्धाने आपल्याला लक्षात आणून दिलं, म्हणून पाश्चात्य लोक बुद्धाला खूप मानतात. अमेरिकेत गौतम बुद्धाला प्रचंड प्रचंड मानणारा मोठा वर्ग आहे.
कारण त्यांना माहिती आहे की गौतम बुद्ध जगाच्या इतिहासातला पहिला व्यक्ती, पहिला माणूस की ज्याने हे सांगितलं की देव नाहीये, हे केवळ असं जग फक्त चालतं, हे असं आहे. आणि तुम्ही त्याचा रोजच्या रोज आस्वाद घ्या आणि आजचं आयुष्य आज घालवा, कालचा किंवा उद्याचा विचार करू नका. हे गौतम बुद्धाने सांगितलं म्हणून अमेरिकेत प्रचंड गौतम बुद्धाचं स्थान आहे. इतकंच नाही, भारतात नाही, चीनमध्ये, जपानमध्ये सगळीकडे आहे. भारतातही होतं. भारतामध्ये आपल्याकडे सनातन धर्म जो आला 800 साली, त्याच्यानंतर ते, आणि आपण सगळे त्या हिंदू धर्माचे पुढे पुत्र आहोत. की विवेकानंदांनी त्याला नाव दिलं अमृताचे पुत्र. तर आपण त्या अमृताचे पुत्र आहोत. ते आता अमृत विष बनतंय हिंदुत्वाच्या माध्यमातून, त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण दॅट्स द फॅक्ट की गौतम बुद्ध अ, खूप पूर्वी होऊन गेला. पण तीच प्रक्रिया मग युरोपमध्ये घडली, की युरोपमध्ये प्रोटेस्टंट धर्म उदयास आला. की प्रोटेस्टंट लोकांनी कॅथलिक लोकांना त्यांनी आव्हान दिलं की तुम्ही आम्हाला हे जे काय सांगताय, धर्माचं थोतांड, आम्हाला ते मान्य नाहीये. आम्हाला आमचा धर्म प्रॅक्टिकल ठेवायचा आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये याचा फायदा असेल असं धर्म आम्हाला ठेवायचा आहे. आणि म्हणून मग ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्हाला अनेक प्रवाह आणि उपप्रवाह निर्माण झालेले दिसतात. आणि त्यांनी धर्म झुगारून दिला कारण त्यांच्या लक्षात आलं की धर्म उपयोगाचा नाहीये. पुढे अमेरिकेत येऊन अजूनच त्यांची प्रगती झाली, की अमेरिकेमध्ये येऊन त्यांनी, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी धर्माला झुगारलं, त्यानंतर त्यांनी राजाला झुगारलं. पाश्चात्य लोकांनी क्रम लक्षात घ्या, की पहिल्यांदा धर्माला झुगारलं, की ते म्हणले आम्ही फ्री आहोत, आम्हाला धर्माचं चोखड मान्यवर नको. आणि मग वेगवेगळी शास्त्र निर्माण झाली. तर तुम्हाला मी इंग्लंडमधलं ते उदाहरण सांगितलं ना, की इंग्लंडमधला हेनरी, 8वा हेनरी जो होता, त्यांनी ते केम्ब्रिजमधल्या सगळ्या धर्मगुरूंना हाकलून दिलं. केम्ब्रिज म्हणजे आळंदीसारखं होतं, की तिथे ते धर्मगुरू असायचे आणि ते तुम्हाला लिहून द्यायचे की अरे तुझं पाप आता फिटलं बरं का, तुम्हाला 500 रुपये दे, तुझं पाप फिटलं, अक्षरशः. मग त्या राजाने त्या सगळ्या धर्मगुरूंना हाकलून दिलं आणि तिथे विद्यापीठ निर्माण केलं. आणि म्हणून इंग्लंड हे अतिशय प्रगत झालं. पण मग तीच गोष्ट तुम्हाला नंतर जर्मनीत दिसते, की जर्मनीमध्ये मला आता लक्षात नाही, बहुतेक मार्टिन ल्युथर किंग का असं काय नाव त्याचं. तर तो प्रोटेस्टंट धर्माचा खूप एक प्रमुख माणूस, की अशी त्यांनी धर्माला चॅलेंज केलं. त्यातनं शास्त्र निर्माण झालं, की हो का नाही, त्याच्या आधी अर्थातच अनेक लोकांची हत्या झाली, गॅलिलिओ गेला, कोपर्निकसला काही त्रास झाला असेल, हे सगळं झालं. पण पाश्चात्य देशात साधारणतः 1500च्या आसपास रेनेसन्स झालं, की म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ, की ज्या काळामध्ये नवीन नवीन कल्पना आल्या, की जे भारतामध्ये बुद्धाच्या जन्मानंतर झालं होतं. लक्षात घ्या, म्हणजे यांच्यात युरोपमध्ये झालं त्याच्या एक नाही, दोन नाही, तब्बल 1800-1900 वर्ष भारतात रेनेसान्स झालं होतं. की ते युरोपमध्ये 1900 वर्षानंतर झालं आणि ते कधी 1500च्या आसपास. तर ते युरोपमध्ये रेनेसान्स झालं आणि म्हणून मग युरोपमध्ये पहिल्यांदा धर्म झुगारून दिला. आणि काही वर्षातच 200 वर्षांनी राज्यक्रांती झाल्या. फ्रेंच राज्यक्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली. आणि म्हणून मग युरोपमध्ये मग एक लॉ निर्माण झाला, नेपोलियनिक लॉ. हा नेपोलियननी निर्माण केला ना, की नेपोलियनिक लॉ काय आहे, की व्यवस्थित रिटर्न लॉज, की अ, सगळ्यांना अधिकार आहेत आणि कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, केवळ राजा म्हणतो म्हणून शिक्षा नाही झाली पाहिजे. हे नेपोलियननी केलं. आणि बाय द वे, नेपोलियनच्या आधी पण त्या लॉजचं जो मागचा जो तर्क आहे ना, ती तर्कबुद्धी मात्र सॉक्रेटिसने दिली. ती मात्र, ते जसं बुद्धाचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे, तसंच दुसरं कॉन्ट्रीब्युशन असलेला माणूस की जो पाश्चात्य आहे, तो सॉक्रेटिस. की सॉक्रेटिस काय म्हणाला, की तर्कशुद्ध कुठलीही गोष्टीमध्ये तर्कशुद्ध विचार केला पाहिजे. घाबरून कसं चालेल, किंवा आंधळेपणाने नुसतं मला काय वाटतं हे बोलून उपयोग नाही. तर त्याच्या मार्गे तर्क पाहिजे, तर तो सॉक्रेटिसने दिला. पण तरीही पाश्चात्य देशामध्ये आधुनिक काळाचा जो कायदा, ज्याला आपण कायदा म्हणतो, अख्ख्या जगात कायदा हा प्रकार निर्माण केला तो नेपोलियननी. की अगदी ब्रिटिशांकडे सुद्धा तसा कायदा हा प्रकार तितका नाही, तो त्यांच्याकडे पण जो आहे तो नेपोलियनिक लॉ त्याला म्हणतात. तर फ्रेंचांनी मग ते केलं, की त्यांनी, इंग्लिश लोकांनी धर्म जुगारायची सुरुवात केली. मग ते जर्मनीत आलं. फ्रेंच आणि रशियन लोकांनी मग धर्म तर सोडा, त्यांनी राजालाही जुगारलं आणि लोकांची सत्ता निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि अमेरिकेने यात सगळ्यांच्याही पुढे अजून एक पाऊल टाकलं, की त्यांनी धर्मालाही झुगारले, राजाला तर झुगारलेच आहे, पण त्यांनी राज्य व्यवस्थेला सुद्धा त्यांनी झुगारलं आहे. अमेरिका काय म्हणतं, माणूसच स्वतंत्र आहे, माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे. कुठलंही राज्य त्याच्यावर राज्य करू शकतं नाही असं नाही, पण तो स्वतंत्र माणूस आहे आणि ते राज्य त्याच्यासाठी, त्याच्या भल्यासाठी ते त्याला राज्य करते. राज्याचं स्वतःचं असं अस्तित्व नाहीये. आणि हे अमेरिकेचं हे तत्वज्ञान आहे. म्हणून अमेरिकेची संपूर्ण जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था अशी आहे की माणसं मुळात स्वतंत्र आहेत. त्यांना गन्स हवेत, त्यांना गन द्या, त्यांना काय करायचं ते करू द्यात. आणि मग राज्याचा जो कोणता कायदा असेल, जो कोणता नियम असेल, तो माणसांच्या हितासाठी असेल तर ठीक आहे. आणि म्हणून मग लिंकनने म्हटलं ना, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. की नुसतंच एक राज्य असून उपयोग नाही, तर ते राज्य लोकांच्या हिताचं असलं पाहिजे. की आपल्याकडे आपण त्याला रामराज्य असं म्हणतो, हो नाही का, कल्याणकारी राज्य, आपल्याकडे शब्द आहेत. पण त्या शब्दांचं आपल्याला तितकं रूपांतर झालेलं दिसत नाही. त्यातल्या त्यात जर भारतातलं सगळ्यात अ, जवळचं उदाहरण म्हणाल ना, तर नक्कीच छत्रपतींचं आहे. की आपलं स्वराज्य जे होते, स्वराज्य हे
फ्रेंच किंवा अमेरिकन किंवा इंग्लंड किंवा कोणाच्याही आधीचं सगळ्यात पहिलं अशी कल्पना की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की हे लोकांचं राज्य आहे, की जे अमेरिकेचा विचार आहे, की हे अमेरिकेचा विचार हा अमेरिकेच्या पण आधी भारतात छत्रपतींनी मांडला, यात काहीच वाद नाही. तो आपण तितका पुढे नेला नाहीये, हे दुर्दैव आहे. पण हे लक्षात घ्या की अमेरिकेचा तो जो विचार आहे की माणूस स्वतंत्र आहे आणि राज्य हे माणसांचं राज्य आहे, हा विचार महाराष्ट्राचा विचार आहे, स्वराज्याचा विचार आहे. आणि म्हणूनच ना मी पुन्हा पुन्हा जे म्हणतो, माझ्या ब्लॉगचं हँडल काय आहे, अमेरिकन मराठा, की आय एम व्हेरी प्राऊड टू बी अन अमेरिकन, आय एम प्राऊड टू बी अन मराठा. कारण आपल्या दोन्हींचा जो संगम आहे, दोन्हींचा जो विचार आहे, पाया आहे, तो एकच आहे: न्याय, स्वातंत्र्य आणि समान संधी. की सगळ्यांचं राज्य आहे, कोणाही एका जातीचं नाही, कुठल्या एका घराण्याचं नाहीये, धर्माचं तर नाहीच नाहीये, हे लक्षात घ्या. तर मग प्रश्न असा आहे की भारतामध्ये आपण हे 3 टप्पे केलेत का? हे 3 टप्पे जे मी आता म्हणालो, ते त्यांनी धर्माला झुगारलं, त्यांनी राजाला झुगारलं, त्यांनी राज्याला पण झुगारलं. की माणूस हा मुख्य आहे आणि त्या माणसासाठी मग ती व्यवस्था असली पाहिजे. तर हे माझ्या मते भारतामध्ये तितकं झालेलं नाहीये. कारण मी म्हणालो ना की आता लेट्स टॉक अबाउट इंडियाचा इतिहास. आय डोंट नो, मी टायमरच लावला नाही, त्यामुळे मला माहित नाही किती वेळ मी बोलतोय. पण असू देत, आय विल ट्राय टू बी ब्रीफ. सो लेट्स लेट्स सी की मग भारतामध्ये काय घडलं, जगामध्ये हे सगळं घडलं म्हणून अमेरिका पुढे गेलं, हो की नाही? की अमेरिकेत मग माणसाला त्यांनी स्वतंत्र ठेवल्यामुळे त्यातनं विज्ञानाची तर प्रगती झालीच, पण त्यातनं बिझनेसची प्रगती झाली. की मग कशा पद्धतीचा बिझनेस असेल तर सगळ्या समाजाच्या हितासाठी होतो, ह्याचा विचार होऊन मग ते मॉडर्न कॅपिटलिझम जन्माला आला. आणि त्याच्याबरोबर लिबरल डेमोक्रेसीची जोड झाली. आणि अमेरिकेच्या इतिहासात ज्यू लोकांनी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे. पण अमेरिकेचे जे मूळचे व्हाईट पीपल आहेत, की जे वेस्टर्न युरोपियन जनरली आहेत, सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आम्ही सेंग की मूळ त्यांचा जो गाभा आहे, तो गाभा हा खरोखरच पश्चिम युरोपच्या विचारांचा आहे. आणि त्याच्यावर अमेरिकेने अक्षरशः कळस चढवला की की माणूसच स्वतंत्र आहे असा विचार. आणि त्यातून मग अमेरिकेत लिबरल डेमोक्रेसी आणि कॅपिटलिझम दोन्हीचा अतिशय सुंदर संगम होऊन अमेरिका आज श्रीमंत आहे. आणि थोडक्यात सांगतो, कॅपिटलिझम तुम्हाला माहिती आहे, कॅपिटलिझम म्हणजे फ्री कॅपिटल, फ्री ट्रेड. कुणीही व्यापार करायला पाहिजे, त्याच्यासाठी सरकारच्या परवानगीची एवढी काही गरज नाहीये आणि सरकारने त्याला कमीत कमी बंधनं टाकली पाहिजेत. हा त्याचा मूळ विचार आहे. आणि लिबरल डेमोक्रेसी म्हणजे काय? की सगळ्या माणसांमध्ये पोटेन्शियल आहे, कुठलाच माणूस कमी नाही आणि कुठला जास्त नाहीये. जो कष्ट करतो तो पुढे जाऊ शकतो, त्याला फक्त संधी मिळाली पाहिजे. तर हे दोन विचार अतिशय महत्वाचे आहेत आणि या 2-3 विचारांनी अमेरिकेला प्रचंड श्रीमंत केलेले आहे, प्रचंड. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या भारतात आपण कोणीही इथे येतात, त्यांची सगळी माणसं बऱ्यापैकी प्रगती करतात. त्याचं कारण ते आहे की जी भारतात करू शकत नाही ते इथं का करतात मग, हो का नाही? सो हे लक्षात घेण्यासारखं आहे की भारतामध्ये जर आपण ह्यांचं, या विचारांचं अनुकरण केलं तर भारतही प्रगत होईल. तर मग भारताच्या इतिहासामध्ये आपण कुठं, आपलं कुठं काय चुकलं? तर आपलं चुकलं असं एक घटना सांगणं कठीण आहे. पण त्यातल्या त्यात जर मला विचारायला तर मी म्हणेन की इसवी सन 800 साली शंकराचार्यांचा अद्वैत धर्माचा उदय, मग त्याच्यानंतर सगळी पुराणं लिहिली गेली, त्याच्यानंतर सगळं अज्ञान भारतात पसरलं अक्षरशः. की आपल्याकडे भारतात धर्माने जितका गोंधळ घातलाय, जितकं आपलं नुकसान केलंय, तेवढं जगाच्या इतिहासात मला मला दुसरं उदाहरण माहित नाहीये की दुसऱ्या कुठल्या धर्माने इतका समाज पूर्ण त्यांनी बिळवून टाकला. की जो गौतम बुद्धाच्या काळात भारत एक रॅशनल समाज झाला होता. आणि तुम्हाला लक्षात येईल, पुढच्या काळामध्ये भारतात अनेक लोकांच्या हे लक्षात येईल की भारताचा सुवर्णयुग हे बुद्ध, आपण सगळे बऱ्यापैकी बुद्धिस्ट होतो, आपला समाज हा बऱ्यापैकी बुद्धिस्ट विचारांचा जरी होता, बुद्धिस्ट धर्माचा असेल त्याला मला माहित नाही, पण बुद्धिस्ट विचारांचा होता म्हणून भारत प्रगत झाला होता. तर आपण ते मागे सोडलं आणि आपण या कर्मकांडात अडकलो, दक्षिणा, गंध, फुलं, अक्षता ज्याला मी म्हणतो. आणि मग त्याच्यातून आपली मुक्ती होण्याचा प्रश्नच नाहीये. त्याच्यातून परकीय आक्रमण झाली, मग मुस्लिम आले. आणि मुस्लिम, टू देअर क्रेडिट, मुस्लिम आल्यामुळे ते सगळे जे कर्मकांडन, सगळं जे अंधकारमय युग निर्माण झालं, त्याच्यातून ऍक्च्युली भारतीय जनता सुटली. सुरुवातीला मुस्लिमांनी त्यांचा धर्म आणला आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांचा धर्म आणला, मग ते ज्यांनी धर्माचा अतिरेक केला ते मेले, की गुलाम घराणं, खिलजी घराणं, हे काही टिकले नाहीत. पण कोण टिकलं? मुघल. मुघल लोक यासाठी टिकले की मुघलांनी धर्माचा प्रश्नच, विषयच त्यांच्या डोक्यात नव्हता. त्यांनी एक चांगलं राज्य निर्माण केलं. आणि म्हणून मुघलांचा जो काळ आहे त्याच्या काळात पुन्हा भारताची प्रचंड प्रगती झाली आणि भारत श्रीमंत झाला. जगात सगळ्यात जास्त श्रीमंत भारत मुघलांच्या काळात झाला. पण मग प्रश्न असा आहे की मग स्वराज्य काय होतं? की आपण काय वेडे होतो की अशा मुघल इतक्या चांगल्या लोकांच्या विरुद्ध तुम्ही लढता आणि काहीतरी तुम्ही त्यांना काय म्हणायचं त्याला, अडथळा निर्माण करता, असे आपण काय मतद्रष्ट लोक होतो का काय? तर तसं काही नाही. अर्थातच मुघल ती एक सत्ता आहे आणि ती सत्ता अर्थातच त्यांनी त्यातल्या त्यात लोकांना या दुसऱ्या धर्माच्या जाळ्यातनं बाहेर काढून प्रगतीचा एक मार्ग आखला. आणि प्रगती कशी होते? इट्स सो सिम्पल. की खेडोपाडी लोक शेती करतायत, ते शेती करणाऱ्या लोकांना एक नियम आखून देणं, त्याच्यानुसार सारा गोळा करणं, त्यांच्या तिथं काय म्हणायचं त्याला, एक प्रशासन निर्माण करणं आणि सुसूत्रता आणणं, लोकांतली भांडणं निर्माण करून कायद्याने राज्य करणं. मुलांनी हे केलं. हे अजिबात मी मनाचं सांगत नाहीये, हे सगळं मुलांनी केलं. प्रशासकीय व्यवस्था मुघलांनी उत्तम निर्माण केली आणि म्हणून मुघलांचं राज्य जास्त चाललं. मराठ्यांचं ऍक्च्युली तेच चुकले. मराठ्यांच्या इतिहासात आपण आपल्या भागात प्रशासकीय व्यवस्था सुंदर निर्माण केली छत्रपतींनी. न्याय
अतिशय छान पद्धतीने निर्माण केला, असं म्हणून स्वराज्य चांगलं झालं. पण त्याचं जे आपण एक्सपान्शन केलं, मग आपण चौथाई घ्यायला लागलो इतर लोकांकडनं, आणि ती चौथाई घेतल्यामुळे आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे असंतोष निर्माण झाला. उत्तर भारतात असेल किंवा बंगालपर्यंत असेल, की तो एक असंतोष आहे, अजूनही आहे. आणि तो केवळ बाय तुमच्या माहिती ठेवतो, केवळ मराठ्यांच्या विरुद्ध नाहीये, राजपूतांच्या विरुद्धही असंतोष आहे. तुम्ही जर बिहारमध्ये बघितलं तर बिहारमध्ये राजपूत लोकांच्या बद्दल चांगलं मत नाहीये. त्याचं कारण असे की तो एक इतिहास लोकांच्या डोक्यात असतो ना, की राजपूत म्हणजे आमच्याकडनं पैसे गोळा करणारे लोक. कारण राजपूतांनी तेच केलं ना. राजपूत जसं आपण महाराष्ट्रात बसून उत्तर भारतातल्या सगळ्या शेतीचा जो प्रदेश आहे तिथनं शेतसारा गोळा करणं, पैसा गोळा करणं, हे आपण केलं. राजपूतांनी तेच केलं, की राजपूतमध्ये त्यांच्या मोठ्या मोठ्या हवेला कुठून निर्माण होणार, तुम्ही लक्षात घ्या. दे वेर रुलिंग यूपी आणि बिहार, आणि बसायचे ते राजस्थानमध्ये, त्यांच्या हवेल्या तिथे होत्या. पण दे वेर द रूलर्स ऑफ राजस्थान युपी. पण नंतर मग मराठ्यांनी त्यांना अ, राजपूतांना पण हरवलं. आणि मग राजपूतांना चडपडत बसले होते ते आपल्यामुळे. आणि म्हणून मग शिंदे, होळकर या लोकांचं ते महत्व आहे, की ते त्यांनी वर गेले आणि तिथे बसून त्यांनी राजपूतांच्या वरती त्यांनी दादागिरी करून, नाही, तुम्ही आम्हाला चौथाई द्यायची. आणि म्हणून तो असंतोष, म्हणून मग पानिपतमध्ये राजपूत तुमच्या विरुद्ध तुमच्या बरोबरीने नाही लढले. तर हा सगळा इतिहास आहे, आणि यू रिअली हॅव टू अंडरस्टँड इट, की इतिहास हा इतिहास असतो. तुम्ही त्याचं ते आजच्या काळामध्ये त्याचे संदर्भ लावायचे नसतात, की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, माझ्या वडिलांनी यांनी मारलं, माझ्या वडिलांनी त्यांना मारलं. ह्या गोष्टी अशा पद्धतीचं डोक्यामध्ये असणं हे बुद्धिमान माणसाचं लक्षण नाहीये. इट इज यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड की असं घडलं, आणि त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आज घेतल्या पाहिजेत, आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत फ्युचरमध्ये, हो का नाही? की तुम्ही भारतामध्ये मराठ्यांनी सत्ता प्रस्थापित केली, पण प्रशासन चांगलं केलं नाही. हे आपल्याला एक लेसन आहे, आणि तो लेसन आपण दुरुस्त केला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर ऍक्च्युअली मराठ्यांनी ती चूक नक्कीच सुधारली, की आपण जे महाराष्ट्र राज्य निर्माण केलं, ते महाराष्ट्र राज्य आपण सर्वांसाठी निर्माण केलं. इतकं चांगलं केलं की महाराष्ट्रात आपल्या लहानपणापासून, म्हणजे मी 70s मध्ये जन्मलेला माणूस आहे. 70s पासून मला आठवते की महाराष्ट्रात ओघ आहे माणसांचा अख्ख्या देशातल्या, आणि आपण त्या सगळ्यांना सामावून घेतलं. त्या सगळ्यांच्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली, त्यांची प्रगती झाली. तर हे प्रचंड मोठं कौतुक आहे सर्व अ, त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं, की तुम्ही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली की जिने सगळ्यांसाठी काम केलं. तर त्यामुळे अ, मराठ्यांचं स्थान भारताच्या इतिहासात एक अतिशय सुंदर स्थान आहे. की पहिलं त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं, की ज्यांनी क्रांतिकारक विचार दिला, की जो अमेरिकेचा विचार आहे, की ना धर्म, ना राजा, ना राज्य, कुणाचंच नाही आमच्यावर मालकी, आम्ही स्वतंत्र माणसं आहोत, आणि ते राज्याने आमच्यासाठी काम केलं पाहिजे, आणि म्हणून आमच्या राज्याचं नाव आहे स्वराज्य. हा नंबर एकचा विचार. आणि त्यानंतर आधुनिक काळात मराठ्यांनी इतकं सुंदर महाराष्ट्र भारतातलं नंबर एक राज्य, प्रागतिक राज्य निर्माण केलं. आणि यासाठी, म्हणून मग आपल्या ब्लॉगमधनं मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो, की मराठी माणसांनी, मराठा माणसांनी देशावर राज्य करण्याची गरज आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याची गरज आहे. मी काय असं म्हणत नाही की त्यांचं राज्य असलं पाहिजे, कारण आपला तो विचारच नाही ना. आपला तो विचारच नाहीये की हे XYZ लोकांचं राज्य असलं पाहिजे. पण ही जी एक पद्धत आहे, की त्या राज्य सगळ्यांसाठी काम करणारं असलं पाहिजे, आपल्या व्यतिरिक्त भारतात अशा पद्धतीने राज्य करण्याचा इतिहास कोणाही लोकांचा नाहीये, कोणाचाही नाहीये. तुम्ही मला दाखवून द्या. आणि तो इंग्रजांनी मग त्याच्यानंतर आता एक माझा शेवटचा नेहमीचा मुद्दा, की इंग्रजांनी एक व्यवस्था निर्माण केली, यात त्यांनी मराठ्यांना पण डावललं, मुस्लिमांना पण डावललं. आणि बाय द वे, मराठ्यांच्या खालोखाल जर चांगलं राज्य भारतात कोणी केलं असेल, तर मी म्हणेन, म्हणजे आधुनिक काळात नाही, आता आधुनिक काळात मी म्हणेन की कदाचित तमिळनाडू ऍक्च्युली चांगलं काम करते. बंगालचे लोक माझं अतिशय चांगलं मत आहे, पण ते कम्युनिझममुळे त्यांचं विचारांचं मागं पडते. आणि तिसरी गोष्ट की शीख जे आहेत, शीखांचा समाज म्हणून त्यांचं खूप एक ताकद आहे. पण समहाव त्यांना ते राज्य करता आलं नाहीये किंवा करून दिलं नाहीये, ते म्हणून मग कदाचित खलिस्तान झालं असेल. तर त्याचा माझा इतका जास्त अभ्यास नाही, म्हणून मी काही जास्त बोलत नाही त्याबद्दल. पण माझं माझं एक डोक्यात तसं आहे की शीख लोक जे आहेत ते व्हेरी कमेंडेबल, व्हेरी व्हेरी फोर्सफुल पीपल. तर पण जर तुम्ही जर एक बघितलं की एक समाज म्हणून, एक राज्यकर्ता वर्ग म्हणून, तर महाराष्ट्राच्या तोडीचं भारतात कुणी नाहीये. आणि हे आपलं कर्तव्य आहे की भारताला प्रगतीपथावर ठेवण्यासाठी देशात स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. तशी मानसिकता देशातल्या सर्व इतर लोकांची केली पाहिजे. गुजराती, मारवाडी, सिंधी, बंगाली, पंजाबी, जे काय असतील ते ना, तेलुगू, मल्याळी, तमिळ, सगळ्यांना ते आपण त्या पद्धतीने त्या दिशेने त्यांना नेलं पाहिजे. आणि त्यासाठी पहिलं महाराष्ट्रावर आपला कंट्रोल पाहिजे ना. महाराष्ट्रावरती तो कंट्रोल राज्याचाच नाही तर आर्थिकदृष्ट्या तो कंट्रोल प्रस्थापित पुन्हा केला पाहिजे, असं माझं मत आहे. बाकी मग आता आधुनिक काळात काय एखादा विषय झाला का? गिव्ह मी 1 सेकंड. I think I think I said most of the important things. So, let's stop today. And I hope you liked it. Uh, पण मोर दॅन लाईक इट, आय रिअली वॉन्ट यू टू थिंक अबाउट इट ना. कारण नुसतं काय 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 एंटरटेनमेंट नाहीये मी जे काय बोलतोय ते. आणि आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट दीज थिंग्स, आणि त्यातून काहीतरी देशाची प्रगती व्हावी असा आपला हेतू आहे आपल्या ब्लॉगचा.
आणि सो आय रिअली होप की तुम्ही स्वतः विचार करा, त्या दृष्टीने इतरांना विचार करायला प्रवृत्त करा, इतिहासाचा अभ्यास करा, डोळसपणाने करा. इट डझंट मॅटर की तुमच्या वडिलांनी पूर्वी इतिहासात काय केले. तुम्हाला ते लाज वाटेल असं त्यांनी काय केलंय का? हू केअर्स त्यांनी काय केलं? प्रश्न असा आहे की तुम्ही काय करणार, हो का नाही? की तुमच्या वडिलांनी काय केलं, तुमच्या आईने काय केलं आणि तुमच्या पूर्वजांनी काय केलं, त्याचं अभिमान किंवा अ, लाज काहीच बाळगण्याची गरज नाहीये. तुम्ही तुम्ही काय करताय हे मात्र फार महत्वाचं आहे. आपण काय करतो फार महत्वाचं आहे. त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आणि मला असं वाटतं की आपला वारसा जो आहे, आपला वारसा हा नेहमी विचारांचा वारसा असला पाहिजे. बाकी मग पैसे, गाड्या घोडी, हू केअर्स, राईट? ते काही महत्वाचं नाहीये. तर विचारांचा वारसा आपला जो आहे, महाराष्ट्राचा विचारांचा जो वारसा आहे, स्वराज्याचा वारसा आहे, तो देशात पसरवला पाहिजे. आपल्या ब्लॉगचा तो उद्देश आहे. त्या दृष्टीने विचार करा. चला मग पुढच्या वेळी भेटूयात. बाय.